नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या ब्लाऊज कटिंग अँड क्राफ्टिंग या चॅनलमध्ये. तुमचा प्रिन्स कट ब्लाऊज नेहमी परफेक्ट बसत नाही का? तर आज मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक दाखवणार आहे. फक्त 2 मिनिटात प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत. तर प्रिन्स कट ब्लाऊज घातल्यानंतर फिटिंग व्यवस्थित येते आणि बॉडीला परफेक्ट शेप मिळतो. जर तुम्ही टेलरिंग शिकत असाल किंवा ब्लाऊज कटिंग शिकत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण ब्लाऊजची मापे पाहणार आहोत. तर इथे आज मी मागच्या पार्टवरून पुढचा प्रिन्स कट कसा कट करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजऐवजी काहीतरी वेगळा आणि परफेक्ट फिटिंग हवं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. प्रिन्स कटसाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं असतं. म्हणजे ब्लाऊजची उंची जर 13 असेल तर प्लस त्यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. पाठीमागचा पार्ट हा आपण 13 प्लस 1 इंचच घेतलेला आहे. फक्त पुढच्या पार्टसाठी आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे. तर इथं सर्वात पहिल्यांदा मी अर्धा इंच घेऊन एक सरळ रेषा आखून घेणार आहे. हा ब्लाऊज खास करून परफेक्ट फिटिंग आणि डिझायनर लुकसाठी खूप फेमस आहे. परफेक्ट फिटिंगसाठी प्रिन्स कट पेपर कटिंग आज आपण पाहणार आहोत. पेपर कटिंग केल्यावर फॅब्रिक कटिंग खूप इझी होतं आणि मिस्टेक होत नाही. त्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पाठीमागचा पार्ट जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. ड्रॉ करत असताना आपण एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रिन्स कट बनवायचा आहे. जे आपल्याला प्रिन्स कटसाठी एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे ते आपण एक्स्ट्रा मार्जिन सोडून मग ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला शोल्डर जसा आहे तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे फिटिंगचं मार्जिन आहे ते जसं आहे तसंच ठेवायचं आहे. जे वाढवायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे मी शोल्डरचं माप टाकून घेणार आहे. तर शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेला होता. म्हणजे 2.5 इंच प्लस 3 इंच शोल्डर पट्टी टाकलेली होती. तर अशा पद्धतीने आपण एक सरळ रेषा आखून घेऊया. त्यानंतर आपण आर्महोलचं माप टाकून घ्यायचं आहे. तर आर्महोल आपण 6 इंच घेतलेला होता. तर 6 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे व पुढच्या आर्महोलला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा, पुढच्या आर्महोलला आकार देत असताना आपण 1 इंचावरती पॉईंट देणार आहोत व गोलाकार आकार काढणार आहोत. तर इथे सर्वात पहिल्यांदा आर्महोलसाठी आपण 1/2 इंच घेणार आहोत आतमध्ये व एक सरळ तिरकी रेषा आखून घ्यायची आहे. व त्यानंतर आपण जे 1/2 इंच माप आतमध्ये घेतलेलं आहे तिथून आपण 1 इंचावरती पॉईंट द्यायचा आहे व पुढच्या आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेऊया. त्यानंतर आपण पुढच्या गळ्यासाठी माप घ्यायचं आहे. तर इथे 6.5 इंच मी पुढचा गळा घेणार आहे. म्हणजे आपला तयार गळा हा 6 इंच आहे. तर डिप्थ मी 3.5 इंच घेणार आहे व एक स्क्वेअर आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जसा गळाचा आकार पाहिजे आहे तशा पद्धतीनं तुम्ही आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथे मला गोलच पाहिजे आहे, त्यामुळे मी गोलाकार आकार देऊन घेणार आहे. तर हलक्या हाताने मी गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. तर आता हे आपलं बेसिक मार्किंग करून झालेलं आहे. त्यानंतर आपण आता प्रिन्स कटचा कसा आकार द्यायचा आहे ते पाहणार आहोत. तर इथे सर्वात पहिल्यांदा मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे व शोल्डरपासून आपण 9.5 इंच बस्ट पॉईंट टाकायचा आहे.
तर 34 साईजपर्यंत आपण 9.5 इंच बस्ट पॉईंट टाकतो. जर हेवी साईज असेल तर आपण 10, 10.5, 11पर्यंत बस्ट पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर आपण प्रिन्स कटिंगसाठी जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत ते आपण इथे 2 इंच घ्यायचं आहे. तर इथे माझ्याकडे 2.25 इंच शिल्लक राहिलेला आहे, तर मी 2.25 इंच घेतलेला आहे. तर तुम्ही 2 इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचं आहे, म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. तर 2.25 इंच मी घेऊन प्रिन्स कटला आकार देऊन घेणार आहे. तर अशा हलक्या हाताने मी प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने आकार दिला की प्रिन्स कट हा परफेक्ट बसतो आणि जो पफ फुगत नाही ना, तो पफ एकदम परफेक्ट फुगतो. त्यानंतर हे आपल्या पुढच्या पार्टमध्ये 2 जॉईंट तयार झालेले आहेत. त्या जॉईंटसाठी आपण वरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे व आपण खालच्या साईडला जे 2.25 इंच शिल्लक राहिलेलं होतं तर ते 2.25 इंच घेतलेलं आहे. ते आपलं जॉईंट केल्यानंतर कवर होऊन जातं. तर अशा पद्धतीने हे 32 साईजचं ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे. तर आता आपण मार्किंग केलेल्या लाईननुसार कटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी बाहेरची साईड कट करायची आहे, मग प्रिन्स कटची कर्व लाईन सावकाश कट करायची आहे. कटिंग करताना कात्री सरळ आणि स्लो चालवायची आहे, यामुळे कटिंग नीट आणि क्लीन होते. तर अशा प्रकारे आपण प्रिन्स कट ब्लाऊजचं पेपर कटिंग सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे. तर ब्लाऊज चपटा होऊ नये म्हणून टक्स व्यवस्थित घ्यायचा आहे. तर हे बघा, आपला सुंदर आणि स्टायलिश प्रिन्स कट ब्लाऊज तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून अशाच ब्लाऊज कटिंग आणि टेलरिंग व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सपोर्ट करा. लवकरच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्री शिवण क्लासेस चालू करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्की कमिटेड राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.